नमस्कार, प्रतिभाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मम्मी, आज आपण काय बनवणार आहोत? खेकड्यांचा रसा. वा, पावसाळ्यात खेकड्यांचा रसा. मस्त, मज्जाच मज्जा. खेकड्यांचा रसा बनवण्यासाठी आपण काय काय घेतलंय ते मी दाखवते. तर मम्मी, हे किती घेतले? अर्धा डझन खेकडी घेतलेली आहे, अर्धा डझन. त्याचे डेंगे बघा किती मोठे आहेत, मीडियम साईजचे आहेत. हे बघा, अर्धा डझन घेतलेले आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि हे जे पाणी आहे ना, ते त्यांचे पाय असतात ना, त्याचे आहे, ते वाटून वगैरे घेतलंय ना, त्याचं पाणी घेतलेलं आहे. आणि इथे आपण घेतलेलं आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहे चिरून, कोकम घेतलेला आहे 3-4. आणि हे आपला गोडा मसाला घेतलेला आहे. गोडा मसाला घेतलेला आहे आपण 2.5 चम्मच. आणि हे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार 1 चम्मच. आणि इथे सुखे मसाले, सुखे मसाल्यामध्ये घेतलेला आहे 2 चम्मच आपण लाल तिखट मसाला, अर्धा चम्मच आपण गरम मसाला घेतलेला आहे, आणि अर्धा चम्मच आपण घेतलेली आहे हळद. आणि इथे तेल आहे. आपण टोपामध्ये बनवणार आहोत. तर सुरुवात करूया आपण खेकड्यांचा रस्सा बनवण्यासाठी. चला, टोपामध्ये ऍड करतोय आता तेल. तेल साधारण गरम होऊ द्यायचं. खूप वर्षानंतर, खूप महिन्यानंतर आम्ही खेकड्यांचा रस्सा खाणार आहोत. सो गरम गरम राईस आणि खेकड्यांचा रस्सा. वा, नक्की या घरी खायला सगळ्यांनी ना मम्मी. तेल गरम झालेलं आहे. आता ऍड करूयात आपण त्यात कांदा. कांदा लालसर झालेला आहे. त्यात आता ऍड करतोय आपण सुखे मसाले. मिक्स करून घ्यायचं. कधीही मसाले टाकल्यानंतर फ्लेम ही नेहमी स्लो ठेवायची. आता आपण ऍड करतो टोमॅटो. ऍड करूया आता कोकम आणि गोडा मसाला. मीठ टाकूयात आता. मसाल्यांचे सुगंध किती मस्त येतात ना मम्मी. स्पेशल असा मसाला कोणता आहे, कोणता टाकते सगळ्या भाजीमध्ये किंवा असं? आपला गोडा मसाला आणि तिखट लाल मसाला, गरम मसाला आणि एखाद एव्हरेज असतं ना, एव्हरेज तिखट. सगळे मसाले वाटप एकजीव झालेला आहे. आता आपण ऍड करूया त्यात खेकडे. मी तर खरंच खूप, म्हणजे एखाद वर्ष झालं असेल मी खाल्ले नाहीयेत खेकडी. तर आता मी आज दाबून खाणार आहे. तुम्हीही सगळ्यांनी या. दहा मिनिटानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते खेकड्यांचा रस्सा.
तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवा घरी, खूप सोप्या पद्धतीत आपल्याच घरच्या साहित्यामध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर खूप करा. थँक्यू. उकळी छानपैकी आलेली आहे. खेकड्यांचा कालवण आपला रेडी झालेला आहे, झणझणीत असा मस्त. तुम्ही हा रस्सा नुसता तरी प्यालात ना तरी तुमची सर्दी असेल ना ती क्विकली लगेच जाईल. सो तुम्हीही अशा पद्धतीने बनवा घरी आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आपला खेकड्याचा कालवण रेडी आहे. मस्त बाहेर असा पाऊस पडतोय. वाव. आणि इथे आपलं कालवण. सो आपण हे कालवण गरम गरम राईस सोबत खाणार आहोत आणि भाकरी, तांदळाची भाकरी. वाव. हात लावल्यावर कसं फुलारा फुलवतोय बघ. हा तो घे मम्मी पहिले. तो हे गरीब काय हे मम्मीने तोडलेले देंगे आहेत. हे आज आम्ही खेकड्यांचं कालवण बनवणार आहोत, म्हणून हे आम्ही बाजारात आणलेले खेकडे आहेत. चिंबोऱ्या आहेत मोठ्या, ब्लॅक चिंबोऱ्या. ते मम्मी तोडते. तेवढं किती रागिष्ट आहे तो खेकडा. रागिष्ट आहे माहिती आहे. खाली बस. आम्ही पण त्याच्यापेक्षा रागिष्ट आहोत. बस खाली. खाली बस. तो पण शांत होईल आता. भाऊनं चपाती खाल्ली तुझी. अरे नको असं करू बाबा. बाबूने शांत बैठने बोला है, शांत बसा. काय तो उलटा पिशवीत होता ना. एक पिशवीत पकड. प्राचं पकडू दे ना मम्मी, प्राचं पकडू दे जरा.